आई ग, तू कशा पद्धतीने तुझा सॅनिटरी नॅपकिन डिस्पोज करतेस? टेक्नॉलॉजीमध्ये गुंतलेला मुलगा अचानक पॅड डिस्पोजल बद्दल का विचार करतोय? पॅडकेअर एक्स ही जगातील पहिली सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल अँड रिसायकलिंग मशीन आहे आणि आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीसाठी आजपर्यंत US, युरोप, भारतामधनं 4 पेटंट्स प्राप्त झाले आहेत आणि 8 पेटंट्स पाईपलाईनमध्ये आहेत. सगळेजण एक्सायटेड होतो, मशीन सुरू व्हायला लागली आणि अचानक 7 दिवसामध्ये पूर्ण फॅक्टरीला आग लागली. जो कॅटॅलिस्टिक मुवमेंट पॅडकेअरसाठी ठरला तो होता शार्क टँक. शार्क टँकसाठी मी पैशासाठी नव्हतो गेलो, मी टॅबू तोडण्यासाठी गेलेलो की एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये हे सिस्टीम बसवल्यावर तिकडचे UTIचं प्रमाण 90% कमी झालं. आज हे बुकमार्क या गोष्टीचं प्रतीक आहे की ज्या गोष्टीला, ज्या प्रॉब्लेमला कोणी अक्नॉलेज करायला तयार नव्हतं, त्याचं पॅडकेअरनी एक स्केलेबल, इम्पॅक्टफुल बिझनेसमध्ये कन्व्हर्जन केलं आहे. या स्लाइड्सवर 2 प्रोडक्ट आहेत. एक सॅनिटरी पॅड म्हणजे हेल्थ अँड हायजीनचं प्रतीक आणि दुसरी फक्त आपली एक नोट पॅड म्हणजे शिक्षण अँड एज्युकेशनचं प्रतीक. या दोन्ही प्रोडक्ट्समध्ये पॅड हा कॉमन शब्द सोडला तर काय समानता आहे? ह्या दोन्ही प्रोडक्ट एकमेकासोबत कशा पद्धतीने लिंक केल्या गेल्या आहेत, आज त्याची तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे. 2018ला मला पुण्यातील एका लँडफिलला व्हिजिट द्यायचा चान्स मिळाला. आज 8 वर्षानंतर जेव्हा ही लँडफिल व्हिजिट आठवतोय, ती फक्त एक व्हिजिट नव्हती, तो माझ्या आयुष्याला एक वन देणारा क्षण होता. त्या व्हिजिटमध्ये माझी एकता या सफाई कर्मचाऱ्याशी ओळख झाली. आमच्या सहज गप्पा सुरू होत होत्या तितक्यातच तिने एका ड्रायवेसमधनं एक यूज पॅड अँड नॅपी विदाउट एनी सेफ्टी गिअर बाहेर काढला. तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं, आपण जो कचरा टाकतो तो कोणाच्या तरी हातातून जात असतो. आणि तेवढ्यातच मी इतका घाबरलो आणि लगेचच माझ्या आईला कॉल केला. आई ग, तू कशा पद्धतीने तुझा सॅनिटरी नॅपकिन डिस्पोज करतेस? आईला धक्का बसला असेल, ते विचार करत असेल की मशीन्स बनवणारा, टेक्नॉलॉजीमध्ये गुंतलेला मुलगा अचानक पॅड डिस्पोजल बद्दल का विचार करतोय? आपण प्रोडक्ट कसा यूज करायचा ह्याबद्दल बोलतो, बट प्रोडक्टच्या डिस्पोजल बद्दल नाही. आपल्यासाठी कचरा हा डस्टबिनमध्ये टाकला म्हणजे डिस्पोजल, बट ते डिस्पोजल नसतं, ते एक फक्त ट्रान्सफर असतं. आणि तेव्हाच त्या व्हिजिटमध्ये मला जाणवलं, हा प्रश्न मला सॉल्व करायचा आहे. मी कशा पद्धतीने पॅडला एका रिसायकलिंग सायंटिफिक पद्धत डिस्पोज करू शकतो. आज माणूस चंद्रावर पोहोचला, बट आजपर्यंत एक सायंटिफिक डिग्निफाईड वेस्ट डिस्पोजल सोल्युशन शकला नाही, ह्याची मला खंत होती. कारण हा फक्त एक हिडन प्रॉब्लेम नव्हता, हा एक मोठा एन्व्हायरमेंटल डिझास्टर होता. मुंबईकरांनो, मुंबईचं हृदय जिथे लाखोंची स्वप्न घडली आहेत, हे आपलं वानखेडे स्टेडियम आठवा. आज भारतात जवळजवळ 1200 करोड पॅड अँड नॅपी निर्माण होतात आणि 1200 करोड पॅड अँड नॅपीज म्हणजे जवळजवळ 1700 वानखेडे स्टेडियम भरतील इतका कचरा. आणि 98% हा कचरा आपण माणसं लँडफिल आणि वॉटर बॉडीजमध्ये प्रत्येक वर्षी टाकत आहोत. तुम्हाला माहित आहे का, एका पॅडला किंवा नॅपीला डिस्पोज व्हायला किती वर्ष जातो, किती काळ जातो? मे बी 5 वर्ष, मॅक्झिमम 50. बट खरं सत्य असं आहे की एका पॅडला त्याच्या मटेरियलमुळे डिस्पोज व्हायला 500 ते 800 वर्ष लागतात. म्हणजेच माझ्या या पृथ्वीवर जो पहिला पॅड किंवा नॅपी बनला गेला आहे, तो कुठेतरी आज पण गाडला गेला आहे. आज एकतासारखे 45 लाख सफाई कर्मचारी रोज सकाळी उठून हा कचरा कलेक्ट करून विदाउट एनी सेफ्टी गिअर सेग्रिगेट करत आहेत. आणि हेच सगळं सोडवण्यासाठी माझा आयुष्याचा, माझ्या कामाचा, उद्दिष्टाचा पाया ठरला. बट हा पाया माझ्या बालपणातच घडला गेला होता. मी कोकणातील म्हसा या तालुक्यातील रायगड जिल्ह्यामधल्या छोट्या गावातून आहे. माझ्या वडिलांनी बँकचे कॅशियर टू बँक मॅनेजर हा प्रवास केला. माझी आई शिक्षिका. लहानपणी का आणि कसं याबद्दल नेहमी मला कुतूहल असायचं. कित्येक वेळा खेळणी मोडली आहेत आणि आईचे खूप धपाटे खाल्ले आहेत.
बट आई मला नेहमी म्हणायची, अजिंक्य कमीत कमी साधनांतून जास्तीत जास्त अचीव करायचा प्रयत्न कर. त्यातूनच 7वीत असताना नारळाच्या शेंड्यांपासनं मी एक सुंदर बोट बनवली आणि माझ्या वर्ग शिक्षकाला इतकी आवडली, त्याने 100 रुपयात ते खरेदी केली आणि तोच ठरला माझा आयुष्यातला पहिला सेल्स. आई असं म्हणायची की नेहमी अजिंक्य तू स्वतःचं काहीतरी कर, अगदी वडापावची गाडी काढलीस तरी चालेल. हे करत असताना मी माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यावर HGGS मध्ये असताना मी वर्गात कमी आणि लॅबमध्ये धडपड जास्त करायचो. लॅबमध्ये मशीन्स बनवताना कधी मला त्याचा लळा लागला ह्याचा मला संबंधच समजला नाही. त्यातूनच मी एक फॉर्म्युला रेसिंग कार बनवली आणि एका कॉम्पिटिशनसाठी दिल्लीला घेऊन गेलो. ते करत असताना खूप मजा आली, शिकलो. बट जेव्हा माझी लँडफिलची व्हिजिट झाली तिथेच मला समजलं माझ्या आयुष्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं. मला महिलांना एक ॲट सोर्स सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल अँड रिसायकलिंग सर्व्हिस द्यायची आहे. मला सफाई कर्मचाऱ्यांना एक डिग्निफाईड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम द्यायची आहे आणि माझ्या पृथ्वीसाठी एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन रिसायकलिंग इकोसिस्टीम बनवायची आहे. बट कुठल्याही बिझनेसची सुरुवात करताना अडथळे येतातच आणि माझ्यासाठी एक होता सोशल स्टिग्मा आणि दुसरा टेक्निकल चॅलेंजेस. मला जेव्हा मी ह्याची सुरुवात केली तेव्हा खूप वेळा काही महिलांनी, काही उच्चवर्गीय अधिकाऱ्यांनी म्हणाले की अजिंक्य तू हे काय करतोयस, जा परदेशात शिक्षण घे. कधी कधी माझ्यासमोर सॅनिटरी नॅपकिन हा शब्द उच्चारण्यासही त्यांनी नकार दिला. तेव्हा मला समजलं माझं काम बोललं पाहिजे, माझे शब्द नव्हे. आयुष्यात कधी कधी कसं असतं बघा ना, ज्या विषयापासून आपण पळ काढत असतो ते विषय कधी आपला मागच सोडत नाहीत. आणि माझ्यासाठी ते विषय होते ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि बायो. 12वीमध्ये कदाचित मी पास होईन की नाही याची पण मला गॅरंटी नव्हती. बट वेस्ट मॅनेजमेंट हा सब्जेक्ट जेव्हा येतो तिथे हे दोन्ही सब्जेक्ट फंडामेंटल असतात. पुन्हा मी 12वीची पुस्तकं चाळायला लागलो. ना माझ्याकडे कुठला एक्सपिरियन्स होता ना कुठला बॅकअप, फक्त एक इच्छा होती आणि एक स्वप्न होतं. बिझनेस सुरू करताना मला असं वाटतं की फॅमिली आणि फ्रेंडचा सपोर्ट लागतो. मी 2017ला जेव्हा हे प्रोडक्ट डेव्हलपमेंट करायला लागलो त्यातून एक कन्सेप्ट मॉडेल बनवायला लागलो. हळूच एक हँड ड्रायर माझ्या बहिणीकडनं ढापला. माझ्या कंपनीमध्ये काम करत असताना तिकडनं कटर ब्लेड्स घेऊन आलो. ते एका ॲक्रेलिक शीटमध्ये फिट करून एक कन्सेप्ट मॉडेल बनवला आणि ते एकदम बिनधास्त दिल्लीला घेऊन गेलो. तिथे हजारो माणसांसमोर पहिल्यांदा पिच करत होतो. पाय थरथरत कापत होते, बोलता येत नव्हतं आणि साहजिकच 100% मी जिंकलो नाही. बट मला एक नोट आली, अजिंक्य यू आर कोचेबल, यू आर मेंटरेबल. तेथूनच मला एक डायरेक्शन भेटली की ह्या कन्सेप्ट मॉडेलला मला फ्युचरमध्ये मोठं प्रोडक्ट म्हणून घेऊन जायचं आहे. आणि मला डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीकडची एक बैरॅकची 15 लाखाची ग्रँट भेटली. त्यातून उगम झाला सॅनिक्युअरचा. सॅनिक्युअर हे एक डिसेंट्रलाइज ॲट सोर्स सॅनिटरी वेस्ट कलेक्शन अँड प्रोसेसिंग युनिट आहे. हे पहिले आपण महिलांच्या वॉशरूममध्ये लावायचो, असे 5 युनिट्स बनवले, लावले, ट्रायल्स घ्यायला लागलो. पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण ह्या मशीन्स लावल्या आणि तुम्हाला पुणेकर माहितीच आहेत. लगेच प्रॉब्लेम यायला सुरू झाले, रात्री कॉल यायला सुरू झाले, अजिंक्य ही मशीन चालत नाही आहे, पॅड अडकलंय. मी कित्येक वेळा वॉशरूम साफ केले, ह्याचा पण मला अंदाज नाही आणि कित्येक वेळा सॉरी बोललो असून ह्याच्याबद्दलही मला माहीत नाही. तो प्रोजेक्ट फसला, 15 लाख रुपये गेले. 100% मी निराश झालो. बट पुन्हा पेन पेपर घेऊन बसलो आणि बिझनेस मॉडेल प्रोटोटाईपमध्ये काय चेंजेस आहेत ह्याचा विचार करावा लागलो. युजर्सना बोलायला लागलो. त्यातूनच मला समजलं की युजर्सना एक ॲट सोर्स कलेक्शन युनिट हवं आहे आणि बॅकएंडला प्रोसेसिंग झाली पाहिजे असं हवं आहे. आणि त्यातून उगम झाला पॅडकेअरचा. पॅडकेअर बीन हे एक डिसेंट्रलाइज सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल बीन आहे. यामध्ये महिला ॲट सोर्स हे बिन आणि पॅड्स स्टोअर करतात. ह्या बिनमध्ये जवळजवळ 30 दिवसापेक्षा जास्त हे मटेरियल राहू शकतं आणि आज 25,000 पेक्षा जास्त बीन्स आपल्या पूर्ण भारतात लागलेले आहेत. आपण हे मटेरियल रिव्हर्स लॉजिस्टिक सिस्टीमनी घेऊन येतो. रिव्हर्स लॉजिस्टिक सिस्टीम म्हणजे काय? एखादी वापरलेली वस्तू एका योग्य पद्धतीने बॅकएंडला घेऊन येणं. आज
ह्या रिव्हर्स लॉजिस्टिक्स सिस्टीमने आपण हेच पॅड जवळजवळ 24 शहरांमधनं आपल्या पॅडकेअर सिस्टीमला घेऊन येतोय. जवळजवळ 15पेक्षा जास्त व्हेकल हे मटेरियल कलेक्ट करत आहेत. हे कलेक्ट केलेलं मटेरियल आपण पॅडकेअर एक्सला घेऊन येतो. पॅडकेअर एक्स ही जगातील पहिली सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल अँड रिसायकलिंग मशीन आहे. आणि आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीसाठी आजपर्यंत US, युरोप, भारतामधनं 4 पेटंट्स प्राप्त झाले आहेत आणि 8 पेटंट्स पाईपलाईनमध्ये आहेत. ही टेक्नॉलॉजी 5D तंत्रज्ञान आधारित चालते. 5Ds म्हणजे काय? सिंपल, डिसइन्फेक्शन. हे सगळं मटेरियल अप टू 99.9999% 6 लॉग बॅक्टेरियल रिडक्शन त्याला बोलतात तितकं अचीव्ह करतं. सेकंड, डिओडरायझेशन, ऑर्डर फ्री. डिकलरायझेशन, व्हर्जिन पल्प आणि रिसायकल पल्पचा कलर तुम्हाला सेम भेटेल. डिसइंटिग्रेशन अँड डिएक्टिव्हेशन ऑफ सुपर ॲब्झॉर्बंट पॉलिमर. रिसायकलिंग केल्यावर जवळजवळ 98% मटेरियल आपल्याला पुन्हा भेटतं आणि 1 किलोच्या अगेन्स्ट आपण 2.14 किलो इतका कार्बन कन्झर्व करतो. आज भारतात आपल्याकडे 300 मेट्रिक टन प्रोसेसिंगची कॅपॅसिटी आहे. हे रिसायकल केलेलं मटेरियल आपल्याला 2 पद्धतीने भेटतं. एक, प्लास्टिक. प्लास्टिकचं आपण ग्रॅन्युअलमध्ये रूपांतर करतो आणि सुंदर प्लांट पॉटमध्ये कन्व्हर्ट करतो. काही उगावचे प्रोडक्ट तुम्ही घेतले असाल ते पण ह्यापासून बनलेले आहेत. आणि अजून हे ग्रॅन्युअल्स आपण पुन्हा पॅडकेअर बिन करण्यासाठी पण यूज करतो. दुसरं आहे पल्प. पल्पचं आपण कॉपियर पेपरमध्ये रूपांतर करतो. आज तुम्हाला इथे येताना बुकमार्क भेटलं असेल. हे बुकमार्क पण सायंटिफिकली रिसायकल पॅड्सपासून बनलं गेलेलं आहे. सॅनिक्युअर नंतर, फेल्युअर नंतर आम्ही पॅडकेअर एक्स मशीन कशी बनवू शकतो ह्याच्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यासाठी आपल्याला एक छोटी इक्विटी राऊंड भेटली. पॅडकेअर एक्स बनवताना जवळजवळ 8 ते 12 महिने आम्ही घालवले. खूप अथक परिश्रम केले आणि उद्घाटनाचा दिवस उजाडला. तो होता 1 मार्च 2022. सगळेजण एक्सायटेड होतो. मशीन सुरू व्हायला लागली आणि अचानक 7 दिवसामध्ये पूर्ण फॅक्टरीला आग लागली. एका छोट्याशा वेल्डिंग स्पार्कमुळे. वेल्डिंग करताना छोटासा वेल्डिंग स्पार्क त्या कापसावर पडला, सगळं जळायला लागलं. आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे इन्शुरन्स नव्हता, कारण आज तेव्हाही मी इन्शुरन्स पार्टनरसोबत 1000 रुपये माझे कसे वाचतील ह्याच्याबद्दल निगोशिएट करत होतो. मी खूप हताश झालो, रडलो. आणि तेव्हाच माझ्या अख्ख्या टीमनी पुन्हा ही फॅक्टरी 7 दिवसात स्वतःच्या पायावर उभी केली. आणि तेव्हाच मला समजलं कुठल्याही बिझनेससाठी टेक्नॉलॉजी चेंज होऊ शकते, बिझनेस मॉडेल चेंज होऊ शकतो, बट जे खरं इंजिन असतं ते असतात आपली माणसं. पॅडकेअर एक्स झाल्यावर आमचा सर्वात प्रयत्न सुरू झाला की ह्याच्यापासून आपण बिझनेस कसा करू शकतो. ठीक आहे, टेक्नॉलॉजी झाली, बट पैसे हा एक बेसिक फंडामेंटल बिझनेसचा एक भाग असतो. त्यातून सुरुवात झाली मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट ॲज अ सर्व्हिस. मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट ॲज अ सर्व्हिस म्हणजे काय? आपण रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, मोठे मोठे कॉर्पोरेट्स, मेट्रोज, एअरपोर्टला ही ॲज अ सर्व्हिस देतो. इकडनं मटेरियल कलेक्ट करतो, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला सर्व्हिस रेव्हेन्यू भेटतो. दुसरा रेव्हेन्यू वेस्ट टू व्हॅल्यू. हे रिसायकल केलेलं मटेरियल आपण डिफरंट इंडस्ट्रियल पर्पजसाठी यूज करतो. आणि तिसरा जो फ्युचरसाठी आहे हा EPR आणि कार्बन क्रेडिट रेव्हेन्यू. प्रॉफिट विथ पर्पज हे फक्त पॅडकेअरसाठी स्लँग नाही, बट पॅडकेअर हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. आणि पॅडकेअर एक सोशल एंटरप्राइज असताना आज पॅडकेअरने 100 करोडपेक्षा जास्त ही अशी एक सोशली व्हॅल्युएड कंपनी झालेली आहे. आज 24 शहरांमध्ये काम करताना जवळजवळ प्रति महिन्याला आपण 10 लाख महिलांवर एक हेल्थ अँड हायजीन करून इम्पॅक्ट करत आहोत. आपले जवळजवळ भारतात 1700पेक्षा जास्त क्लायंट्स आहेत आणि आपण 35,000पेक्षा जास्त सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. लास्ट वर्षी जवळजवळ 240 मेट्रिक टन इतकं मटेरियल आपण रिसायकल केलं आहे अगेन्स्ट 300 मेट्रिक टनच्या कॅपॅसिटी अगेन्स्ट. बट जो कॅटॅलिस्टिक मुवमेंट पॅडकेअरसाठी ठरला तो होता शार्क टँक. शार्क टँकसाठी मी पैशासाठी नव्हतो गेलो, मी टॅबू तोडण्यासाठी गेलेलो. शार्क टँकमध्ये पॅडकेअरला मागच्या 5 सीझनमधली पहिली आणि शेवटची ब्लँक चेक ऑफर भेटली आहे. त्यांच्याकडनं आपण छोटा अमाऊंट रेज केलं, बट इतकी ब्रँड व्हॅल्यू वाढली. सुप्रीम कोर्ट सारख्या संस्थांनी पॅडकेअरला रिच आउट करायचा सुरुवात केली. आणि त्यानंतर
त्यानंतर प्रत्येक वर्षी आपण बिझनेस डबल डाऊन करत आहोत. सर्वात इम्पॉर्टंट भाग ठरला तो इकोसिस्टीम पार्टनर्स. आज पॅडकेअरला रेड कार्टियर अवॉर्ड, युनिसेफ अवॉर्ड, JLL मोस्ट इनोव्हेटिव्ह अवॉर्ड, महाराष्ट्र शासनाचा एक पुरस्कार, असे 100पेक्षा जास्त पुरस्कार टेक्नॉलॉजी आणि इम्पॅक्टसाठी भेटले आहेत. आणि मला ही टेक्नॉलॉजी फक्त भारतासाठी लिमिटेड ठेवायची नाही आहे. मला ह्याला ग्लोबली घेऊन जायचं आहे. आणि आजपर्यंत मागच्या 3 वर्षात 50पेक्षा जास्त US, युरोप, कतार, UAE सारख्या डिफरंट देशांकडनं आपल्याला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आलेले आहेत. आणि पुढच्या 18 महिन्यात आपण सिंगापूरला ही टेक्नॉलॉजी लॉन्च करायचा प्रयत्न करत आहोत. भारतामध्ये आपण 2 ठिकाणी फॅक्टरी सुरू करत आहोत, जेणेकरून आपण दरवर्षी 10 करोड पॅड रिसायकल करू शकू आणि 1 करोड महिलांना हेल्थ अँड हायजीन इम्पॅक्ट देऊ शकू. पॅडकेअरसाठी 3 मेजर फंडामेंटल्स आहेत: पीपल, प्लॅनेट अँड पर्पज. मागच्या वर्षी 2025ला 10 लाख महिलांवर दर महिन्याला इम्पॅक्ट करताना आपण 240 मेट्रिक टन पॅड रिसायकल केले. जवळजवळ 28पेक्षा जास्त मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट ॲज अवेअरनेस कॅम्प केले. आणि रिसेंटली एका केस स्टडीमध्ये असं समजून आलं की एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये हे सिस्टीम बसवल्यावर तिकडचे UTIचं प्रमाण 90% कमी झालं. दुसरं प्लॅनेट, ज्यासाठी आपण पॅडकेअरची सुरुवात केली. 240 मेट्रिक टन रिसायकल करून जेव्हा 540 मेट्रिक टन मागच्या वर्षी कार्बन सेव्ह केलं, ते म्हणजे 23,000पेक्षा जास्त फुल्ली ग्रोन ट्रीज लावणं. आणि त्याचा व्हॉल्यूम इतका होता, तो एक वानखेडे स्टेडियम भरेल इतका. बट अजूनही 1669 वानखेडे स्टेडियम इतका कचरा हा लँडफिलमध्येच जात आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट ज्यासाठी पॅडकेअरची सुरुवात झाली, ते म्हणजे कशा पद्धतीने आपण इन्फॉर्मल वेस्ट पिकर्सना एक डिग्निफाईड आणि परमनंट जॉब देऊ शकू. मी तुम्हाला त्या एकताबद्दल बोललेलो आठवतंय का? ती एकता आज पॅडकेअरचा पूर्ण रिसायकलिंग प्लांट चालवते आहे, एक्सेल शीट मॅनेज करत आहे आणि फायनान्शियली पूर्ण डिग्निफाईड झाली आहे. आणि असे 24 एकता आज काम करत आहेत. आणि तिच्या जिद्दीला प्रणाम देऊन सॉल्यूट करून आम्ही तिच्यासाठी मॉस्कॉट लॉन्च केलं आहे. कारण तिची कथा तिची एकटीची नाही आहे, ती लाखो महिलांना इन्स्पायर करण्याची कथा आहे. आज हे बुकमार्क ह्या गोष्टीचं प्रतीक आहे की ज्या प्रॉब्लेमला कोणी अक्नॉलेज करायला तयार नव्हतं, त्याचं पॅडकेअरनी एक स्केलेबल इम्पॅक्टफुल बिझनेसमध्ये कन्व्हर्जन केलं आहे. आणि त्यामुळेच मला पॅडकेअरची कथा ही वेस्ट मॅनेजमेंट म्हणून नव्हे, तर करेज मॅनेजमेंट म्हणून व्हावी, ही माझी इच्छा आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे, जेव्हा लोक तुमच्या कामाला वेडं काम किंवा कचरा म्हणून असं संबोधतील, अगदी ते कम्युनिटी प्रॉब्लेम असो किंवा कुठलीही भन्नाट आयडिया, त्याच्याकडे एक पॉझिटिव्ह नजरेने, एम्पॅथेटिक नजरेने, टेक्नॉलॉजी माइंडसेटने बघा आणि प्रत्येक कचऱ्याचं खजिन्यामध्ये रूपांतर करा. धन्यवाद.